अनोळखी नवरा पार्ट 3. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईला तिच्या जन्माबद्दल एक धक्कादायक सत्य समजलं होतं. अथर्वने तिला सांगितलं होतं की ज्या व्यक्तीला ती आपला बाबा समजते तो तिचा जन्मदाता नाही. आणि त्याच रात्री जुन्या वाड्याच्या बाहेर एक अनोळखी माणूस आला होता, ज्याने सईला आवाज देत म्हटलं होतं, तुझ्या नवऱ्याने तुला सगळं सत्य सांगितलेलं नाही. त्यानंतर अथर्वने सईला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी एका खोलीत लपवलं होतं. पण आता प्रश्न असा होता की बाहेर आलेला तो माणूस नेमका कोण होता आणि त्याचा सईच्या जन्माशी काय संबंध होता. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. सईने घाबरून अथर्वचा हात पकडला आणि कुजबुजत विचारलं, अथर्व, बाहेर कोण आहे? अथर्वने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि हळू आवाजात म्हणाला, तू इथेच थांब, मी बघतो. सईने त्याचा हात सोडला नाही आणि म्हणाली, नाही, तुम्ही एकटे बाहेर जाणार नाही. अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, सई, माझ्यावर विश्वास ठेव. सईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, विश्वास ठेवायचा आहे, पण तुम्ही माझ्यापासून सगळं लपवताय. अथर्व काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मला माहित आहे, पण आजपासून काहीही लपवणार नाही. तेवढ्यात बाहेरून पुन्हा आवाज आला, अथर्व, दार उघड, मला सईशी बोलायचं आहे. सईने घाबरून विचारलं, त्याला माझं नाव कसं माहीत? अथर्व म्हणाला, कारण तो तुला खूप आधीपासून ओळखतो. सईने विचारलं, माझ्या जन्मापासून? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, हो. सईच्या अंगावर काटा आला. मग तो माझा कोण? अथर्वने उत्तर देण्याआधीच बाहेरचा माणूस म्हणाला, सई, मी तुझा शत्रू नाही. सईने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली, मला त्याच्याशी बोलायचं आहे. अथर्व म्हणाला, नाही. सई रागाने म्हणाली, का? माझ्या आयुष्याबद्दल प्रश्न आहेत आणि उत्तर कुणाकडे आहेत हे मला माहितही नाही. तुम्ही मला थांबवणार कोण? अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि शेवटी म्हणाला, ठीक आहे, पण मी तुझ्या सोबत असेन. दोघे दाराजवळ गेले. अथर्वने दार उघडलं आणि समोर एक मध्यवर्गीय पुरुष उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्याने सईकडे पाहिलं आणि काही क्षण काहीच बोलला नाही. सईने विचारलं, तुम्ही कोण? त्या माणसाने हळू आवाजात उत्तर दिलं, माझं नाव समीर आहे. सई म्हणाली, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? समीरने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाला, याने तुला अजून सांगितलं नाही. अथर्व कठोर आवाजात म्हणाला, समीर, तू इथे येऊ नकोस, असं मी सांगितलं होतं. समीर म्हणाला, मला यावंच लागलं. सईने विचारलं, का? समीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, कारण आता तुला सत्य कळण्याची वेळ आली आहे. सई म्हणाली, माझ्या जन्माचं? समीरने मान हलवली, हो. अथर्व मध्येच म्हणाला, सई, आधी आपण इथून निघूया. पण सईने त्याला थांबवलं आणि म्हणाली, नाही अथर्व, आज मला सगळं ऐकायचं आहे. समीर म्हणाला, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. सईने विचारलं, कसला? समीर म्हणाला, तुझ्या जन्मानंतर काही दिवसांनी तुझ्या आईला धमक्या मिळायला लागल्या. सई म्हणाली, कोण धमकावत होतं? समीरने उत्तर दिलं, तुझ्या जन्मदात्याच्या शत्रूंनी. सई थबकली. माझ्या जन्मदाता कोण? समीरने अथर्वकडे पाहिलं, पण अथर्वने डोळे खाली केले. समीर म्हणाला, तुझ्या आईने ज्या माणसावर प्रेम केलं होतं तोच तुझा जन्मदाता. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मग तो कुठे आहे? समीर काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तो जिवंत आहे. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय? अथर्वने लगेच समीरकडे पाहिलं. बस कर, समीर म्हणाला. नाही अथर्व, आता थांबणं शक्य नाही. सईने अथर्वचा हात सोडला आणि विचारलं, मला माझ्या बाबांपासून दूर का ठेवलं? समीर म्हणाला, कारण तुझ्या जन्मदात्याला वाटत होतं की तुला त्याच्यापासून दूर ठेवणं म्हणजे तुला सुरक्षित ठेवणं. सई म्हणाली, मग माझ्या आईने मला काही का सांगितलं नाही? समीर म्हणाला, कारण तुझ्या आईने तुझ्या आयुष्यासाठी एक निर्णय घेतला होता. सईने विचारलं, कसला निर्णय? समीर म्हणाला, तुझं नाव, तुझी ओळख आणि तुझ्या वडिलांचं नाव सगळं बदलण्याचा. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, म्हणजे मी ज्या आयुष्यात वाढले ते सगळं खोटं होतं? अथर्व तिच्या जवळ आला आणि म्हणाला, नाही सई, तुझं आयुष्य खोटं नव्हतं. फक्त त्यातलं एक सत्य तुझ्यापासून लपवलं गेलं. सईने त्याच्याकडे पाहत विचारलं, आणि तुम्हाला हे सगळं कधीपासून माहित आहे? अथर्व म्हणाला, तुझ्याशी लग्न ठरण्याच्या आधीपासून. सईला धक्का बसला.
म्हणजे माझ्याशी लग्न करण्याआधी तुम्हाला माझं खरं आयुष्य माहित होतं? अथर्व म्हणाला, हो. सई रडत म्हणाली, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? अथर्व म्हणाला, कारण तुझ्या मागे काही लोक लागले होते. सईने विचारलं, कोण? अथर्व म्हणाला, ज्यांना तुझ्या जन्मदात्याचं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही. समीरने पुढे येत सांगितलं, आणि त्या लोकांमध्ये तुझ्या घरातील एक व्यक्तीही आहे. सई थबकली, माझ्या घरातील? समीरने मान हलवली, हो. सईने विचारलं, कोण? समीरने उत्तर देण्याआधीच अथर्वने त्याला थांबवलं. समीर पुढे. सईने अथर्वकडे पाहत रागाने म्हटलं, नाही, त्याला बोलू द्या. समीर म्हणाला, सई, तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम असल्याचं दाखवणारा माणूसच तुझ्यापासून तुझं खरं आयुष्य लपवत आहे. सईच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांचा चेहरा आला. ती हळू आवाजात म्हणाली, बाबा. समीर शांत राहिला. सईने पुन्हा विचारलं, तुम्ही माझ्या बाबांबद्दल बोलताय? समीर म्हणाला, मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. सई म्हणाली, पण मला समजलं. अथर्व तिच्या जवळ आला आणि म्हणाला, सई, आता कुठलाही निर्णय घेऊ नकोस. सई म्हणाली, माझ्या आयुष्याबद्दल सगळे निर्णय माझ्याशिवाय घेतले गेले. आता तरी मला स्वतः निर्णय घेऊ द्या. अथर्व शांत झाला. समीरने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला आणि सईच्या हातात दिला. हा फोटो तुझ्या जन्माच्या काही महिन्यापूर्वीचा आहे. सईने फोटो पाहिला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्या फोटोमध्ये तिची आई एका तरुण पुरुषासोबत हसताना दिसत होती आणि त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं. सईने विचारलं, हा कोण? समीर म्हणाला, हा तुझा जन्मदाता आहे. सई काही क्षण फोटोमध्येच पाहत राहिली आणि मग अचानक तिची नजर अथर्वकडे गेली. अथर्व, तुम्ही हा माणूस ओळखता? अथर्वने मान खाली घातली. सईने पुन्हा विचारलं, तुम्ही ओळखता ना? अथर्वने हळू आवाजात म्हटलं, हो. सई म्हणाली, मग सांगा तो कुठे आहे? अथर्व काही बोलला नव्हता. सईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, कृपया मला आता अजून काही लपवू नका. अथर्वने डोळे मिटले आणि म्हणाला, तो माणूस तुझ्या आयुष्यातही आहे. सईला धक्का बसला. कसा? अथर्व म्हणाला, कारण तो माझ्या बाबांचा सर्वात जवळचा मित्र होता. सई म्हणाली, म्हणजे तुमच्या कुटुंबाला माझ्या जन्माचं सगळं माहित होतं? अथर्व म्हणाला, हो. सई म्हणाली, आणि तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलं? अथर्वने तिच्याकडे पाहत म्हटलं, कारण मला तुझ्यावर प्रेम झालं होतं. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. काय? अथर्व म्हणाला, हो सई, कदाचित मला ते स्वतःलाही मान्य करायला उशीर झाला, पण तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मला तुझी काळजी वाटू लागली होती. आणि जेव्हा मला कळलं की तुझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा मी तुला एकटी सोडू शकलो नाही. सईच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकं हसू उमटलं. ती म्हणाली, मग तुम्ही मला आधी सांगितलं का नाही? अथर्व म्हणाला, कारण मला भीती होती की माझ्या जवळ राहिल्यामुळे तुला माझ्यामुळेच धोका निर्माण होईल. सईने हळू आवाजात विचारलं, आणि आता? अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, आता मला तुझ्यापासून दूर जायचं नाही. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. समीर मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. अचानक त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि काही सेकंद ऐकल्यानंतर त्याचा चेहरा बदलला. अथर्वने विचारलं, काय झालं? समीर म्हणाला, आपल्याकडे वेळ नाही. सईने विचारलं, काय झालं? समीर म्हणाला, तुझ्या घरातून कुणीतरी या वाड्याचा पत्ता दिला आहे. अथर्व म्हणाला, कोणाला? समीरने गंभीर आवाजात उत्तर दिलं, ज्याला सई जिवंत नको आहे त्याला. सई घाबरली. अथर्वने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. सई म्हणाली, पण आपण कुठे जाणार? अथर्व म्हणाला, जिथे कोणी आपल्याला शोधू शकणार नाही. समीर म्हणाला, एक जागा आहे. अथर्वने विचारलं, कुठे? समीरने सईकडे पाहिलं आणि म्हणाला, जिथे तुझा जन्म झाला होता. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. माझ्या जन्माच्या ठिकाणी? समीर म्हणाला, हो, कारण तिथेच तुझ्या जन्माचं शेवटचं आणि सर्वात मोठं रहस्य लपलेलं आहे. सईने अथर्वकडे पाहिलं. अथर्वने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, चल सई, आता तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधू. दोघे वाड्यातून बाहेर पडू लागले, पण सईने मागे वळून पाहिलं आणि तिला खिडकीत एक सावली दिसली. ती घाबरून म्हणाली, अथर्व, तिथे कोणीतरी आहे. अथर्वने लगेच मागे पाहिलं, पण खिडकी रिकामी होती. तो सईला म्हणाला, कदाचित तुला भास झाला असेल. पण सईने मान हलवत म्हटलं, नाही, मी त्याला पाहिलं. गाडी सुरू झाली
आणि काही अंतर गेल्यावर सईने मागच्या आरशात पाहिलं तर एक काळी गाडी त्याचा पाठलाग करत होती. ती हळू आवाजात म्हणाली, अथर्व. अथर्वने विचारलं, काय? सई म्हणाली, आपल्या मागे कोणीतरी येते. अथर्वने आरशात पाहिलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, सई, सीट बेल्ट लाव. सईने विचारलं, काय झालं? अथर्व म्हणाला, आता आपण फक्त पळत नाहीये, आता आपल्याला सत्यासाठी लढावं लागणार आहे. आणि त्याच क्षणी मागची गाडी त्यांच्या अगदी जवळ आली. मित्रांनो, आता सईच्या जन्माचं खरं रहस्य काय आहे? तिचा जन्मदाता नेमका कोण आहे? तिच्या घरातील कोणता माणूस तिच्यापासून सत्य लपवत आहे? आणि अथर्व सईला या संकटातून वाचवू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. पुढचा पार्ट हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 4 नक्की लिहा आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.